पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुम मारुति वरारी इंद्रभूता रामदूता प्रपंजना बजरंग बली की जय। हे यार जा ओ कदम प्रायव्हसी बिवसी आहे का नाही पोराला? लेका तुला पर एवढा असल्यापासून बघितलाय, आता कसली प्रायव्हसी? हे झालं आता काय? अरे जा, माझं एक काम आहे तुझ्याकडे। ऐका की आंघोळ उद्या निवांत बसू पडवीत बोलू की? अरे तसं नव, परत तू घावत नाहीस। आप्पे असते नव आजूबाजूला, मला जरा खाजगीत विचारायचंय तुला। होय, एक काम करा, साबण लावा पाठीला मला खाजगीमध्ये, मग बोलू। लावा लावा, पोराची सेवा करा जरा कधीतरी। बोला। अरे जा, आप्पी खुश आहे नव? खुश नाही तशी। मला बी वाटलेलंच। लवी तिचे टेन्शन येतो। अच्छा, काल माझ्याशी बोलास ना तसं बोल की तिच्याशी। अहो कदम, तुमचा विषय वेगळा आहे, तिचं माहिती ना कसं आहे, एखादी गोष्ट डोक्यात घेतली की घेतली। हा, पर सारखं तोंड पाडून असते रे, गप गप असते, लय वाईट वाटतं बघ मला। मी बोलतो तिच्याशी, पण तुमच्या हातात काय दम राहिला ना, लय कडक ना, निवार निवार लागतोय नुसतं। हा, तुला आप्पीच्या नाजूक हाताची सवय झाली ना आता। कसं का असं ना, तुमच्याच हाताची सवय करून घ्यायला लागणार आहे। हा, तेच म्हणतोय मी, उगाच तोंड पाडून बसू नकोस, हटप। आणि हा, मी काय बोललो ते डोक्यात ठेव बर का? हा हा, आता झाला माझा बैल स्वच्छ। चल आवर, आलोच मी। वा 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 वा, भज्याचा लय भारी वास सुटलाय। पिऊ, मला भजी दे जरा खायला। अगं रुपाले, अगं तुला किती वेळा सांगितलं बाया, काम नको करू, जरा आराम कर म्हणून। अहो मावशी, मला एका जागेवर बसवतच नाही, कंटाळा येतो बघा एका जागेवर बसून बसून। द्याई अगं तुला कामाची सवय आहे ना, म्हणून तसं वाटतंय, पण लई दगदग करू नको बर का? नाही आई, पिऊ आहे की मदतीला। आता गो बाया, पिऊ काम करणार का काय? ग पिऊ, तुला काम येतं? नाही म्हणजे कधी काम करताना बघितलं नव्हतं ना, म्हणून। तुमचंच लक्ष दुसरीकडे असल्यानंतर कसं होणार आहे मावशी? आल्या आल्या कलेक्टर मॅडम आल्या। काय कलेक्टर मॅडम, काय काम करायला आल्या बाई तुम्ही इथं? मावशी कामच करतेय, आता मिरच्या घेऊन काही भाषण ठोकायला नाही जाणार ना मी। पण आप्पे, तू तर चाललीस ना उद्या? अहो आई, मग उद्या चालली ना, आज तर काम करू द्या की। नाही नाही, अजिबात नाही। आता या दोघीशी मी तेच बोलत होते की तुम्ही दोघींनी किचन सांभाळायचं। तू अजिबात मध्ये गोंधळ घालू नको। आता या दोघींनी किचनचा ताबा घेतलाय। हा, आम्हाला वाटतंय तिने करावं तर करू देत ना तिला। ती कुठं करते तवा? तिला जायचंय की तोंडवर करून। हा, आधी गाव हुंडारत होती, आता गाव काय, तालुका काय, जिल्हा काय, कुठं कुठं जाईल आणि नुसती भाषण ठोकत बसील। मावशी, अजून ठरलं नाही मी कुठे जाणार आहे। अगं पण तू चाललीस ना उद्या, मग ती कशाला चाललीस? अहो आई, मी उद्या ट्रेनिंगला चालले। झालं तुझं ते ट्रेनिंग का फिनिंग आम्हाला काय कळत नाही। तू घर सोडून चालली ना, एवढं कळतं आम्हाला। हा, अहो मावशी, अशा वेळी आपणच तिला आदर द्यायला पाहिजे ना। रुपाले, खरंच ग बाया, तू ना लय गरीब गाय आहेस बघ, त्याचाच हिने फायदा उठवलाय। मावशी, तुम्ही काहीही बोलताय आता। मी काय बी बोलते का? तू मला एक गोष्ट सांग, एवढी तू पुस्तकं शिकत होती, अभ्यास करत होती, तुला माहिती होतं ना की परीक्षा पास झाल्यावर कधी ना कधी कुठंतरी लांब गावाला जायचंय तुला नोकरीसाठी म्हणून? माहिती होतं ना? हा, माहिती होत। मग झालं तर।
जरा सगळ्यांनी बाहेर या रे. कर दादा. धमकी येऊ दे सगळ्यांना जरा. काय हो सरकार, काय झालं? अरे का सगळे का कुणी राहिले? नाही जरा बोलायचं होतं सगळ्यांशी. हे आपलंच घर आहे ना? असं का विचारताय? नाही तसं वाटत नाही ना म्हणून विचारलं. हा? कोणाचा कोणाला काय पत्ते? कोण कधी बी येतोय, कोण कधी बी जातोय, कशाचा कशाला काही ताळमेळ आहे का? सरकार, मला असं खरंच काही वाटत नाही. आपल्याला कोणी विचारले? अहो सरकार, घराला बांधून ठेवायचं काम बाई माणसाचं असतं. आता इतके दिवस रुक्मिणीने केलं, अजून किती दिवस ती करणार सांगा ना? तिचं बी वय झालंय का नाही? म्हणूनच सगळ्यांना बोलवलं इथं त्यांनी. अरे बाबा, इथं डोकं आपटलं तरी काय उपयोग नाही. 3 सुनांच्या 3 तारा आहेत. मावशी, आईंना बोलू द्या की, तुम्ही कशाला बोलताय मध्ये? ए आप्पे, माझी बहीण लय ग गरीब गाय, आणि त्याचाच तुम्ही सगळ्याजणी फायदा घेताय. मावशी असं काही नाहीये बरं का. 4 दिवस झाले तू घरात राहायला लागल्यास म्हणून तुला असं वाटत असेल. बरं दादा, अरे असं काय झालंय? आज असं फायरिंग का सुरू केलंयस तू? काका, हे तर तुला कळलं पाहिजे, पण तुला काय कळणार म्हणा. भाऊजी, त्यांना समजून घेणे एवढे आपण मोठे नाही झालो अजून. हे बोलाचीच कढी बोलाचा भात अशी तारा आहे. थांबा जरा सगळी. मला सांगा, घरात भाजीपाला कोण आणत? सरकार, जमेल तसं मी आणि अर्जुन आणत असतो. हा, त्यामुळेच आम्हाला डाळी खायला लागतात. ते जमल तसं बिस असलं काही सांगायचं नाही. हा, शिस्त म्हणजे शिस्त असली पाहिजेत. सरकार, काम असतात. तेच तर ना. नाही, घरातल्या प्रत्येकाला कामाचं पडलंय, पण घरातल्या माणसांचं कोणाला काही पडलेलं नाही. अरे दादा, आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. घराची शिस्त म्हणजे शिस्त असली पाहिजेत. रात्री जेवणाच्या वेळी सगळे एकत्र असले पाहिजेत. सरकार, मला मीटिंगला जावं लागतं. जी काय करायचं ते रात्री जेवणाच्या नंतर करा. स्वप्नील सर, रोज भाजी तुम्हीच आणायची. हो सरकार. रात्रीच्या जेवणात ताटात मला भाजी पाहिजे म्हणजे पाहिजे. आणखी काय होतं? अहो सरकार, खरा सावळा गोंधळताना तिकडे स्वयंपाकघरात चालतो बघा. हा, स्वयंपाकाचं पियू आणि रुपाली तुम्ही बघायचं, कळलं का? आणि घर खर्चाचे पैसे इथनं पुढे मी रुक्मिणीकडे देत जाईन. रुक्मिणी, इथनं पुढे तू बघत जा. सरकार, पण हे सगळं मी बघत होते ना आधी. मग आता काय तू दिल्ली येऊन बघणार का सगळं? मावशी, तुम्ही असं का बोलताय मला? काय खोटं बोलती ग ती? आता तू जाशील की तोंडवर करून? अहो वहिनी ट्रेनिंगला तर जाणार आहे नव्हती. मला तुझं वाईट वाटतंय विनया. बायको गेली, पोरगा आत्ता आलंय, पण त्याचा बी संसार असा. सून चालली. होय बाया, पण तरी बी तुम्ही तिचीच बाजू घ्या. मग काय तुमची घेऊ का?
आणि सगळ्यात महत्वाचं, आजवर जसं मी विनाला सांभाळत आलोय तशीच इथं पुढे त्याची काळजी घ्यायची. त्याच्यात जर काही कमी जास्त झालं तर मग तुम्ही आणि मी आहे. बघ आप्पे, काहीतरी वाटू दे तुझ्या जीवाला जरा तरी. मावशी तुम्ही उगाच माझ्यावर पावशेरे ठेवताय. घ्या घ्या सरकार, बघा हिचा तोरा. माझ्यासाठी विषय संपलाय. चला कामाला लागा. बघ, मी माझ्या एकट्याचाच विचार करतोय असं वाटतंय का तुला? म्हणजे आपली पोरं खुश राहिली पाहिजेत का नाही? मग तोच तर मुद्दा आहे ना. एकटा वय एकटा राहायची काय मला सवय नाही का? आणि तू आहेस की माझ्या संग, त्यात काय आहे तेव्हा? हा आता पण वाटतं पोर आपल्या संघ असावी. त्याला काय होते तेव्हा भेटतेलच की मला. हा अग तू काळजी करूस. हा होईल, सगळं चांगलं होईल. आपे तू कवा आलीस? हे काय आत्ता चालेल? ऐकलंच नव सगळं. अगं ए खोळे, अगं डोळं पुस बघू, डोळं पुस पहिलं. बाबा मी नाही जात कुठं, तुम्हाला एकट्याला सोडून नाही जायचं. एकटा? अगं मी कुठं एकटा आहे तेव्हा? माझं रान आहे, माझी गाणी आहेत, माझं घर आहे, गाव आहे. हा बाबा दिसतंय तुम्हाला त्रास होतोय. आपे आता तू ऐकलेस ना, तू त्याच्यावर विचार नको करूस. असं कसं म्हणताय बाबा? हे बघ आपे, तू या परीक्षेसाठी तुझं आयुष्य पणाला लावलेस का नाही? हो बाबा, पण आताची गोष्ट वेगळी आहे. अगं ऐकून तर घे. अगं तू जसं परीक्षा पास होणं महत्वाचं होतं का नाही, तसंच तू कलेक्टर म्हणून कामावर रुजू होणं बी तितकंच महत्वाचं आहे. अहो पण माझं काम दुसरं कोणतरी करेल की. नाही आपे, नाही करू शकत. अगं तुला कळत नसेल तर मी सांगतो. आपलं गाव आहे की नाही, हे विस्थापितांचं गाव आहे. आणि इथल्या एक एक हक्कासाठी मला, दादाला, तुझ्या बापूंना लई भांडायला लागलंय. आणि तू जेव्हा कलेक्टर होशील ना, तेव्हा अशा लोकांसाठी तुझे दरवाजा कायम उघडा असतील, मग ते कुठलं का असं ना. हो बाबा, पण त्यासाठी मोजावी लागणारी किंमत, आणि ती किंमत चुकवायची हिंमत नाहीये माझ्या. तुला हिंमत गोळा करायला लागेल आपे. तुमच्या डोळ्यात असं पाणी असताना मी कशी हिंमत गोळा करू? डोळ्यात पाणी कुठे माझ्या? हे बघ, आहे का? नाही आपे. अगं तू इथं राहिली तर मी किती खुश होईन हे माहित आहे तुला. पण मला हे कळते, शिवाजी महाराज जेव्हा स्वारीवर जात होते ना, तेव्हा जिजाऊ मायसाहेबांची काय हालत होत असेल. पण हे सारं स्वराज्यासाठी होतं हे माहित होतं त्यांना. म्हणून डोळ्यात प्राण आणून काळजावर दगड ठेवून ते महाराजांना आशीर्वाद देत होते. तसंच आहे आपे, मला माहित आहे तू हे नक्की करशील.
यार पैसे नाहीत माझ्याकडे. दारू असताना कळत नाही रे तुला. नाही म्हणले ना पैसे. त्याच्या खिशात बघ रे. यार हो की. हे चल निघ. एक फुगा दे रे. पैसे दे लगेच. चला रे. हो साहेब आम्ही नाही काय केलं. हा गुत्ता आमच्या चुलत्याचा आहे, सगळं आम्हीच केलं आहे ना साहेब. अहो पिंजरा येईलच इतक्यात. ए पोलीस. हो नीट बोलायचं. इन्स्पेक्टर साहेब म्हणायचं. अहो साहेब बघा की तेवढं काय होतंय का. चिंचुके मावशी लाच देतो म्हणतात. हा मग डायरेक्ट सातारा पोलीस स्टेशनला गाडी घेतो. इथं दारू प्यायला कोण कोण आलं. दंड भरायचा निघायचं गपचूप. साहेब अहो तुम्ही मनशीला तेवढा हप्ता देते की. चिंचुके बाकी सगळ्यांना पण आत टाक. आणि जे दारू प्यायला आलेत ना त्यांना 2-2 रट्टे दे आणि ते पाठवून. अहो साहेब तुम्ही जर मधी बोललं ना तर 3 वर्ष तुरुंगातून बाहेर येणार नाही याची सोय करेल मी. अहो साहेब असं करू नका. ऐका तर जरा. चिंचुके जा घेऊन. ए पिंट्या जा खुर्ची घेऊन ये पळ. आणि पळून जर गेला ना तर परत आजगावात दिसणार नाही याची सोय करील. ओ मॅडम सोडा की राव. काय होतं तर काय झालं. सखूबाईच्या अड्ड्यावर धाड पडली. धाड पडली. चिंचुके याला घेऊन जा. चल रे. किती देणार. साहेब 1 लाख. साहेब 2 लाख. चिंचुके यार काय खायला आणलंय का रे. भूक लागलेली. साहेब 5 लाख. मॅडम तुम्ही गाडीजवळ थांबा. आलो आम्ही. हा विषय कुणाला कळला नाही पाहिजे. नाही कळणार साहेब. नक्की ना. हे सगळं बंद करील कायमचं. नक्की नक्की. आणि व्यवहाराबद्दल पण कुणाला नाही कळलं पाहिजे. कोणाला म्हणजे आपल्याला का. आपे कोणाला ठाव नाही व्हय अर्जुन साहेब. तुम्ही काय करू नका बरं का. चिंचुके ह्यांचं जे काय साहित्य होतं ना जागच्या जागी ठेवून द्या. होतं तसं. होय साहेब. तुम्ही काय काळजी करू नका. ते सगळं साहित्य होतं तसं ठेवून देतील जागेवर ते. चिंचुके साहेब. अरे बोलणं झालंय चिंचुके. सगळं साहित्य ठेवून द्या जागेवर. जागेवर ठेवून देतील. काय ठेवायचं अर्जुन. अगं ते गव्हर्नमेंटला जमा करायला लागतं ना सगळं. तेच सामान भरायचं होतं. चिंचुके सगळं सामान भर. तू इकडे काय करतेस आपले. अरे अर्जुन माझं लई महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. अगं पण एवढं अर्जंट.
काम चालू होतं ना अरे, माझं. मी स्टेशनवरच जाणार होते पण मी आवरून घेतोय मग बोलू. हा तुझं चालू दे, मी इथं थांबते बाजूला. हा बरं ठीक आहे. हा